वेलकम फ्रेंड्स, आपल्या डीकेसी करिअर क्लब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपण याच यूट्यूब चॅनलवरती गणित आणि बुद्धिमत्तेचे वेगवेगळ्या घटकावरचे व्हिडिओ तसेच पोलीस भरती एमपीएससी परीक्षेमध्ये घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाही आपण सोडून घेत असतो. त्यामुळे आपल्या या यूट्यूब चॅनलला प्रथम सर्वांनी सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक घटकाच्या लेक्चर मधला पहिल्या लेक्चर पासून शेवटपर्यंत लेक्चर पहा. प्रत्येक भाग हा एकमेकाशी संबंधित असतो. तर चला आज पाहूया आपण आपल्यासाठी आज सर्व मित्रांसाठी अक्षर मालिका म्हणजेच इंग्रजी वर्णमाला यावर आधारित जे प्रश्न विचारलेले असतात ते प्रश्न आपण तो घटक आपण या सिरीज मध्ये घेणार आहोत. आता आजचा जो पहिला भाग आहे आपल्या या सिरीजचा, आपण याच्यातले बेसिक कल्पना, बेसिक कन्सेप्ट आणि संपूर्ण मूळ संकल्पना काय असते, कशा पद्धतीने आपण त्या इंग्रजीच्या अल्फाबेटची मांडणी करायची असती ते आपण पाहणार आहोत. तसेच काही प्रश्न सुद्धा पाहणार आहोत. आता सर्वात प्रथम ज्यावेळेस आपल्याला अक्षर मालिका हा घटक येत असतो त्यावेळेस सर्वप्रथम अक्षर मालिका हा घटक आपल्यासाठी कोणत्या कोणत्या इयत्तासाठी अत्यंत महत्वाचा असतो पहा. ज्यावेळेस आपण 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा करतो पहा, 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा असेल, पाचवी 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा असते. त्यानंतर शालेय जीवनामध्ये येणाऱ्या आपल्या प्रज्ञाशोध परीक्षा असतील, प्रज्ञाशोध परीक्षा असतात, बरोबर आहे. त्यानंतर आणखीन एक परीक्षा असते आपली पहा, नवोदय परीक्षा असतील. नवोदय परीक्षा या शालेय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा म्हणजे स्पर्धा परीक्षा सारख्या, शिष्यवृत्ती परीक्षा सारख्या ज्या परीक्षा असतात त्या प्रत्येक परीक्षेमध्ये अक्षर मालिका हा घटक असतो मध्ये असतो आणि यावरती प्रश्न विचारले जातात, हमखास विचारले जातात. आता त्याच नंतर ज्यावेळेस आपल्याला नोकरी संदर्भामध्ये ज्यावेळेस आपल्याला आपण परीक्षा देत असतो त्यामध्ये कोणतीही असू द्या पहा, कोणतीही क वर्ग असू द्या, क वर्ग भरती असू द्या, लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं पोलीस भरती असू द्या, सर्वात महत्वाचं पोलीस भरती. त्यानंतर संयुक्त असते पहा, PSI STI यांची परीक्षा असेल. त्यानंतर राज्यसेवा असते पहा, राज्यसेवा. या विविध परीक्षांमध्ये सुद्धा अक्षर मालिका याच घटकावरती प्रश्न विचारले जातात. आता हे सुद्धा झाले. या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही परीक्षा आहेत ज्यामध्ये हा घटक विचारलेला आहे. तो म्हणजे कोणता आहे पाहता, IBPS ची PO ची पोस्ट असेल, त्यानंतर SO ची पोस्ट असेल. या दोन्ही पोस्ट मध्ये ज्या होतात परीक्षा त्यासाठी सुद्धा आपल्याला हे काय केलं जातात, अक्षर मालिका या घटकावर असतात. त्याच्यानंतर क्लिरिकल असेल म्हणजे क्लर्क भरती असेल, आरोग्य सेवा असेल, कोणतीही क वर्ग ड वर्ग भरती असतील, शिपाई भरती असेल, त्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आपल्याला हा अक्षर मालिका हा घटक यावरती प्रश्न विचारले जातात. मग जर एवढ्या भविष्यामधल्या आपल्या शिक्षणापासून तर आपल्या नोकरीतल्या भविष्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये जर हा प्रश्न हा घटक विचारला जात असेल तर मग हा घटक किती महत्वाचा आहे. आता प्रथम दर्शनी जर आपण पाहिलं तर अक्षर मालिका हा अत्यंत सोपा आणि साधा घटक आहे. फक्त यावर कशा प्रकारे आणि किती प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपल्याला महत्वाचं आहे. मग आपण काय करणार पहा, तेच आपण आता या ठिकाणी काय करणार आहे पाहणार आहोत. आपण काय करून घेऊ, आपण आपल्या अक्षर मालिकेची ओळख करून घेऊ. सर्वात आपण बेसिक पासून या गोष्टीला आज सुरुवात करणार आहे, कारण अत्यंत महत्वाचा हा घटक आहे पहा. आता अक्षर मालिकेची आपल्या सर्वांना ABCD वगैरे तर माहीतच आहे, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये स्मॉल लेटर, त्यानंतर कॅपिटल लेटर हे तर आपल्याला माहीतच आहे.
कॅपिटल लेटर. कशासाठी मी तुम्हाला आज बारीक सारीक सर्व गोष्टी सांगत आहे, तर यासाठी की आपली जी तयारी आहे आपण 5वी पासून सुद्धा प्रज्ञाशोधच्या परीक्षा छोट्या मुलांना सुद्धा घेतल्या जातात, त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. त्यासाठी सुद्धा जे घटक असतात स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर यावरती सुद्धा घटक विचारलेले असतात. आणि आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने या स्मॉल आणि कॅपिटलचा वापर केलेला जाणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. दुसरा आणखी याच्यातला एक घटक आहे तो म्हणजे काय आहे, स्वर. बरोबर आहे, स्वर. ओवेल्स जे आहेत ए, ई, आय, ओ आणि यू. किती आहेत, हे फक्त 5 स्वर आहेत किती आहेत, 5 आहेत. ए, ई, आय, ओ आणि यू. त्याच्यानंतर दुसरा आहे म्हणजे व्यंजने. या घटकावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो कन्सोनंट्स. याच्यामध्ये बी, सी, डी या पद्धतीने आहेत. ते किती आहेत, 21 आहेत. ते किती आहेत, 21 आहेत. 21 आणि 5 26 अल्फाबेट आपल्याला इंग्रजीमध्ये असतात आणि यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. दुसऱ्यानंतर आपल्याला आणखी काय लक्षात ठेवायचंय, आपल्याला या वर्णमालेत लक्षात ठेवायचंय तो म्हणजे क्रमांक. क्रमांक लक्षात ठेवायचे आपल्याला. कशाचे, ABCD चे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे तर क्रमांक सुद्धा लक्षात ठेवायचे. कसे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा पद्धतीने तुम्ही झेड पर्यंत प्रत्येकाचे क्रमांक लिहून ते क्रमांक सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. या क्रमांकावर सुद्धा आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जातात हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आता क्रमांक झाल्यानंतर आपल्याला एक सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे, घटक आहे, तो म्हणजे काय, आपल्याला या अक्षरमालिकेची, या वर्णमालेची मांडणी करता येणं अत्यंत महत्वाचं आहे. या मांडणीवरच 90% प्रश्न या मांडणीवर विचारलेले असतात. मग आपण पाहूया आता की अक्षर मालिकेच्या नेमकं मांडण्या किती पद्धतीने आहेत आणि कशा पद्धतीने मांडणी करायची. ठीक आहे, इंग्रजीची जी मांडणी पाहणार आहोत ती मांडणी लक्षात घ्या. आता मांडणी आपल्याला करता आली पाहिजे. मांडणी करता आली की आपण तो प्रश्न हमखास सोडू शकतो. आता मांडणी करताना ओ, बरोबर आहे, P, Q, T, U, V, W, X, Y आणि Z. आता मी मुद्दामच तुम्हाला सुरुवातीला झेड थोडासा काय केलेला आहे, स्वतंत्र लिहिलेला आहे. कारण का आपण काय केलेलं आहे, 5 आणि 5 चे काय केलेले आहे, गट केलेले आहेत. ABCDE 5 चा गट, FGHIJ 5 चा गट, KLMNO 5 चा गट, PQRST 5 चा गट, UVWXY हा 5 चा गट आणि झेड 26वा अक्षर आहे. आपण कशासाठी केलेलं आहे लक्षात घ्या. आता आपण प्रथम काय करूया, क्रमांक देऊन घ्या. क्रमांक दिल्यानंतर वरतून देऊ आपण 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. 21, 22, 23, 24, 25 आणि हा 26. ठीक आहे, आपण स्वतंत्र कशासाठी लिहिलेला आहे तो थोडासा मांडणीचा आहे. हा एक पहिल्या प्रकारामधली ही मांडणी आहे. मांडणीचा हा आहे तो पहिला प्रकार आहे. आता कशासाठी आहे, हा जो 5 चा गट असतो यावरती 5वीची परीक्षा असेल, 5वीची शिष्यवृत्ती, 8वीची शिष्यवृत्ती, नवोदय
आणि प्रज्ञाशोध यामधल्या ज्या परीक्षा असतात त्यासाठी हा फक्त 25 पर्यंतचाच घटक असतो पहा. हे 5 घटक दिलेले असतात. 26वा अक्षर झेड आहे त्याच्यामध्ये नसतं वा त्यावर आधारित प्रश्न विचारले जात नाही. या 5 हेच घटक असतात यावरच आधारित प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे मांडणीचा हा एक प्रकार आहे, लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचे त्याचं काय होतं, क्रम आपल्या कधी लक्षात राहत नाही. क्रम लक्षात राहण्यासाठी सुद्धा एक सोपी ट्रिक आहे पहा. तुम्ही एक शब्द जर लक्षात ठेवला, एक शब्द लक्षात ठेवला तर या एका शब्दावरून तुम्हाला संपूर्ण अक्षरमालिकेतल्या प्रत्येक लेटरचा क्रमांक लगेच सापडता येईल. पहा कशा पद्धतीने हा जो शब्द आहे इजॉटी, हा एकच शब्द जर तुम्ही लक्षात ठेवला इजॉटी तर याच्यातून तुम्हाला लगेच लक्षात येईल. पहा आता ईचा क्रमांक किती आहे, ईचा क्रमांक आहे 5. जेचा क्रमांक किती आहे, जेचा क्रमांक असेल 10, बरोबर आहे 10. ओचा क्रमांक किती आहे 15. टीचा किती आहे, टीचा असेल 20 आणि वायचा किती आहे 25. पहा म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला क्रमांक सुद्धा लक्षात ठेवायला सोपे जातील. पहा फक्त आपण जर टी हा शब्द लक्षात ठेवला तर आपल्याला त्यांचा क्रमांक माहित असेल 5, 10, 15, 20 आणि 25. आणि मग ईच्या पूर्वीचे जेच्या पूर्वीचे एका मागचे पुढचे जर अक्षर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला त्या प्रत्येक अक्षराचा क्रमांक लक्षात येईल. याच्यामध्ये क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी आणखीन एक पद्धत आहे पहा, ती म्हणजे जर तुम्ही स्वर लक्षात ठेवले. पहा स्वरांचं स्थान जर लक्षात ठेवलं, ए, ई, आय, ओ आणि यू यांचं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला आपण क्रमांक लक्षात. एचा किती आहे 1 क्रमांक आहे, ईचा किती आहे 5 आहे, आयचा किती आहे 9 आहे, ओचा 15 आहे आणि यूचा किती आहे, यूचा 21 आहे. पहा अशा पद्धतीने जरी तुम्ही स्वर ए, ई, आय, ओ, यू या स्वरांचे एवढे जरी 5 क्रमांक किंवा इजॉटीचे हे जरी 5 क्रमांक फक्त इंग्रजी लेटर मधले 5 जरी क्रमांक लक्षात ठेवले तरी सुद्धा तुम्हाला संपूर्ण अक्षरमालिकेतले क्रमांक लक्षात राहतात. परंतु कधी कधी आपल्याला अक्षरमालिकेमधले क्रमांक लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज पडत नाही. आपण अशा पद्धतीने आपल्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस असतं त्यावेळेस कच्चे काम करण्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकेत खाली जागा दिलेली असते. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्ट लिहून काढू शकतात सुरुवातीलाच, कारण परत आपल्याला पेपर हातात आल्यानंतर वेळ न जाण्यासाठी आपण उत्तर लगेच आल्याल्या बरोबर हे काढून घेतलं की आपण कधीही त्याचे क्रमांक पाहून उत्तर सोडू शकतो. आपल्याला पाठ सुद्धा ठेवण्याची आवश्यकता नाही. पण जर तशी सोय नसेल तर आपण या पद्धतीने ते क्रमांक सुद्धा लक्षात ठेवू शकतो. आपण ज्यावेळेस बँक परीक्षा वगैरे असतील पहा अशा वेगवेगळ्या त्यावेळेस कधी कधी अशी सोय दिलेली नसते, लिहून देत नाहीत आपल्याला, मग त्यामुळे आपण हे क्रमांक सुद्धा पाठ ठेवू शकतो. आता एक दुसरी सर्वात महत्वाची एक मांडणी आहे पहा, ती लक्षात ठेवा. जी दुसरी मांडणी आहे ती कशा पद्धतीने करायची पहा. ए, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर दुसरी आपल्याला अशीच लिहायची, उलट क्रमाने लिहायची. पाय यामध्येच उलट क्रमाने लिहायची. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. 5 जवळ तुम्ही जर विचार केला आणि यालाच काय करायचे, पुन्हा एकदा आपण क्रमांक देऊन घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि
26 अशा पद्धतीने क्रमांक लिहून द्या. या जवळजवळ 90% प्रश्न या एका मांडणीवर सुटणारे असतात. पहा, जर तुम्ही या का सरळ दिशेमध्ये आणि विपरीत दिशेमध्ये उलट दिशेमध्ये जर तुम्ही लिहिली ABCD आणि त्याला जर क्रमांक दिले तर तुम्हाला जवळजवळ 90% प्रश्न हमखास यावरचे सुटणार आहेत. पहा, ही खात्री देतो मी तुम्हाला. कारण तुम्हाला कशा हेच आहे पहा, यानंतर जे आपण प्रश्न पाहणार आहोत सगळ्या भागामधले ते सगळ्या भागातले प्रश्न यावरतीच आधारित असतात. याच क्रमांकाचं काही ना काही स्थान बदललं असतं, याचाच वर्ग केलेला असतो, यालाच गुणलेला असतं, याचाच भागाकार काहीतरी केलेला असतो आणि याच पद्धतीने तुम्हाला मांडलेली असते. किंवा ही जी आकृती दिसती उलट मालिकेच्यामध्ये थोडीशी अशी आकृती तयार करून तुम्हाला तिथं मालिका दिलेली असते. पहा, हे जे प्रश्न आहेत आपण ते पाहणार आहोत. पहा, लक्षात घ्या, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे हे याच पद्धतीने असणार आहे. ही एक 90% मांडणी आहे. पहा, आता त्यानंतर आणखीन एक मांडणी आहे. पहा, तिसऱ्या पद्धतीची एक आणखीन फार कमी प्रमाणामध्ये विचारलेली आहे पण कधी कधी ती सुद्धा विचारली जाते. ABCDEFGHIJKLM, बरोबर आहे. N मग NOPQR ती सुद्धा यामध्ये होत आहे. पहा, याच पद्धतीने थोडीशी उलट आहे. पहा, मांडणी इथून लक्षात घ्या. NOPQRSTUVWXY आणि Z. आपण जी N पासून लिहित होतो ती यामध्ये सुद्धा तयार होते. पहा, ती त्याच्यामुळे आपण ती मांडणी गाळलेली आहे कारण ती याच्यामध्ये तयार होते. ही जी मांडणी केलेली आहे ही जवळजवळ 2-3 मांडण्या एकत्र करून ही मांडणी तयार होत असते. याचा दुसरा बदल नाही. एवढा विचार केला तर आपण एक मांडणी तयार होते. पाहिलं की M पासून इकडे एक मांडणी तयार होत आहे. त्याच्यामुळे आपण ती कॅन्सल केली लिहिण्याची आणि आपण डायरेक्ट दुसरी मांडणी लिहिलेली. पहा, हा जो मांडणीचा तिसरा प्रकार आहे हा सुद्धा आपल्याला बऱ्याच थोडस फक्त काय अर्धा भाग आपल्याला काय केलेला आहे लिहिलेला. दोन्ही अर्धे अर्धे भाग एकाखाली एक लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला एक मांडणी असते आणि या मांडणीचे तुम्ही क्रमांक सुद्धा देऊन घ्या. पाहायला क्रमांक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला ती मांडणी दिलेली असते. तुम्हाला काय होईल, जोडी दिलेली असते A बरोबर N, बरोबर आहे. तर मग C बरोबर काय, मग C बरोबर काय असणार आहे, P असणार आहे. कशामुळे असणार आहे, तो या मांडणीमध्ये केलेला आहे म्हणून C बरोबर हे असणार आहे, P असणार आहे. आता हे झाले आपल्याला एक सर्वात महत्वाची गोष्ट की आपण कशा पद्धतीने मांडणी करायची. आता सगळ्यात महत्वाचे आहे आपल्याला दिशा. आपल्याला काय करायची, दिशा लक्षात ठेवायच्या. पहा, दिशा किंवा बाजू, बरोबर आहे. दिशा किंवा बाजू आपल्याला या अक्षर मालिकेतल्या, कारण आपल्याला उजवीकडून डावीकडं इतक्या अमक्या अमक्या क्रमांकाचं, डावीकडून उजवीकडे अमक्या अमक्या क्रमांकाचं अक्षर कोणतं, या पद्धतीचा प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो. मग आपण कशा पद्धतीने त्याला सोडवायचं ते आपल्याला महत्वाचं आहे. पहा, कसं सोडवणार आपण त्याला. आता ज्यावेळेस आपली बाजू असती, पहा ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने उभं राहतो, आपली जी ही डावी बाजू असते तीच याची काय असते, ही डावी बाजू असते. पहा, ही असते डावी बाजू आणि या बाजूला जी असते आपल्या उजव्या हाताला तीच असते काय, उजवी बाजू. ही असते उजवी बाजू. लक्षात आले तुमच्या. पहा, मग उजवीकडून ही जी दिशा असते, पहा आता ही आली उजवीकडून इकडे आणि ही काय होईल मग, आणि डावीकडून आणि या बाजूला काय म्हणायचं, उजवीकडून. बाण उजवीकडून या दिशेत आल्या उजवीकडून. पहा, बाजू ही उजवी आहे, ही डावी आहे. मग या बाजूने इकडे आला तर काय म्हणायचं, डावीकडून याने मोजणे आणि या बाजूने आला तर उजवीकडून मोजणे. हे लक्षात घ्या. पहा, या बाजूकडून या बाणाने असा इकडे आला तर म्हणायचं उजवीकडून मोजत येणे आणि या बाजूने आला तर म्हणायचं डावीकडून मोजत येणे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आपण थोडंसं
मूळ जी संकल्पना अक्षर मालिकेतली त्यातले महत्वाची माहिती आहे ते पाहिलेले आहेत. मांडणी कशा पद्धतीने करायची ती आपण पाहिलेली. आता पाहूया यावरचे आपले पहिला प्रश्न प्रकार कसे आहेत ते. आपण प्रकार पाहिलेले आहेत, अक्षर मालिकेची मांडणी सुद्धा पाहिली. पाहूया आता पहिली जी मांडणी आहे त्यावर आधारित आपला पहिला प्रकार आहे. अत्यंत सोप्या पद्धतीचा प्रकार आहे. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते आपली जी प्रज्ञाशोध परीक्षा असेल, नवोदय असेल आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षा असतील अशा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न. तसेच पोलीस भरतीमध्ये सुद्धा मागील जर तुम्ही 16, 17, 18, 19 जर पाहिल्या, 19ला तर भरती झालेली नाहीये, परंतु जर पाहिल्या बाकीच्या CRF तर यामध्ये रेल्वे पोलीस यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. आता स्थान आणि क्रमांक याच्यामध्ये ते अक्षराचं स्थान काय, त्याचा क्रमांक काय यावर आधारित पहिला प्रकार आहे. प्रश्न पहिला पहा, अक्षरमालेत डावीकडून 15वे अक्षर कोणते. अत्यंत सोपं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला हे सांगितलं होतं, जशी आपली डावी बाजू असेल तीच याची अक्षरमालिकेची सुद्धा डावी बाजू असते आणि जी आपली उजवी बाजू आहे तीच आपल्या अक्षरमालिकेची उजवी बाजू असते. ठीक आहे. अशा पद्धतीने मग ही जी डावी बाजू आहे, आता डावीकडून 15वे अक्षर मोजा बरं. डावीकडून 15वे अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. काय आलं? ओ अक्षर आलेलं आहे. जर आपल्याला हे मोजण्याची आवश्यकता नाही, आपण जर आधीच क्रमांक टाकून ठेवले असते तर आपल्याला लगेच लक्षात येईल 15वा अक्षर कोणता आहे, ओ आहे. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. अत्यंत सोपा आणि साधे, फक्त मोजायचा एक क्रमांक टाकले असतं तर लगेच लक्षात आलं असतं. ठीक आहे. पाहूया आपला प्रश्न क्रमांक 2, अक्षरमालेत उजवीकडून 9वे अक्षर कोणते. आता पहिला प्रकार पाहिला आपण, डावीकडून मोजला. आता आपल्याला विचारलेला आहे 9वं अक्षर उजवीकडून कोणतं आहे. बरोबर आहे. उजवी बाजूमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपला उजवा हात त्याची उजवी बाजू, आपला डावा हात याची डावी बाजू. लक्षात आलं? या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं. मग आता काय आपल्याला विचारलेलं आहे, उजवीकडून 9वे अक्षर. बरोबर आहे. उजवीकडून मोजायला सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9. काय आलं? आर आलेलं आहे. पर्यायामध्ये आहे पहा. पर्याय क्रमांक 3 आर. मग उजवीकडून त्या दिशेने मोजलं, उजवीकडून पहा या दिशेने असं मोजत यायचं आणि डावीकडून म्हणलं काय या दिशेने असं मोजत जायचं. पहा आर. अत्यंत सोपं आहे. ठीक आहे. आता आपला प्रश्न तिसरा आहे, अक्षरमालेत यमच्या डावीकडे तिसरे अक्षर कोणते. आता आपल्याला विचारलं यम. पहा बरं का, यम. बरोबर आहे. यमच्या डावीकडे तिसरे अक्षर कोणतं, यम. आता यमची बाजू डावी बाजू पाहता मी यम आहे, यमच्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे यम. बरोबर आहे. आता यम जर मी आहे तर मग डावी बाजू कोणती असेल, माझा जो डावा हात ते त्याची यमची डावी बाजू. ही यमची काय आहे, ही आहे यमची डावी बाजू. बरोबर आहे. आणि ही यमची काय आहे, उजवी बाजू. आपल्या उजवी बाजूचं काही नाही. आपल्याला विचारलं तर डावीकडे तिसरे अक्षर कोणते. मग 1 2 आणि 3. बरोबर आहे. 1 2 आणि 3. कोणतं आहे तिसरं अक्षर, जे आहे, जे. पहा इतके सोपा आणि साध्या पद्धतीने आपण ते प्रश्न लक्षात घ्यायचे. पहा अत्यंत सोप्या पद्धतीने याच्यावर तुम्ही करायचं असतं. अक्षर मालिका तुमच्या समोर असते. पाहूया आपण अशाच पद्धतीचे आणखीन छोटे मोठे प्रकारचे प्रश्न. आपला 4थ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, म्हणजे थोडासा वेगळा प्रकार. थोड्या पद्धतीने जो बारीक सारीक जे प्रकार असतात ते सगळे प्रकार आपण घेणार आहोत. पहा कोणताही प्रकार आपल्या सुरू नाही. पहा अक्षरमालेस उलट दिशेने लिहिल्यास डावीकडून 15वे अक्षर कोणते ते. पहा कधी कधी काय होतं, पहा आपण पाहणारा तुम्ही काय म्हणत असताल की सर पहा किती सोपे प्रश्न घेत आहे, परंतु काय होतं हे परीक्षेला विचारलेले. मी मुद्दामच या ठिकाणी या प्रश्नाचं लिहिलेलं आहे. पहा BEdची जी एंट्रन्स परीक्षा झालेली होती त्या 2011च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता. पहा मी मुद्दाम त्या ठिकाणी साल लिहिलेलं आहे. पहा कारण का की आपण कधी कधी आपल्याकडून गैरसमज होऊन जातो की नाही हो काहीतरी वेगळेच प्रश्न आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न नसतातच. बरोबर आहे, विचारत नाही. परंतु मी मुद्दाम BEdची परीक्षा 2011 या एंट्रन्स परीक्षेमध्ये हा विचारलेला होता. पहा ती बी अशी जी परीक्षा होती ती दिल्लीची जी इग्नू BEdची परीक्षा होती त्यामध्ये हा विचारलेला होता. आता ठीक आहे, पाहूया आपण अशा पद्धतीचा प्रश्न. अक्षरमालेस उलट दिशेने लिहिल्यास. आता उलट दिशेने आपण जेव्हा आपण या पद्धतीने मांडणी करून घेतलेली असते त्यावेळेस आपल्या उलट दिशेने मांडणी लगेच झालेली आहे. पहा खालची मांडणी पाहिजे उलट दिशेने झालेली आहे. आपण झेड पासून सुरुवात केलेली आहे. उलट दिशेने लिहिल्यास डावीकडून 15वे अक्षर कोणते. मग डावीकडून 15वे अक्षर कोणते, क्रमांक लिहिलेला आहे कोणते, मग यल. बरोबर आलेला आहे.
आता तुम्ही म्हणता डावीकडून म्हणलं उलट दिशे मला परत इकडून मोजायचे का? तसं नाही, आपल्याला फक्त अक्षर मालिका उलट दिशेने लिहायची. अक्षर मालिका मग झेड पासून लिहावी लागेल. आपण लिहिली आणि काय करायचं आपल्याला उलट दिशेने लिहिल्यास डावीकडून म्हणजे याच बाजूने, डावीकडून बरोबर याच बाजूने आपल्याला 15वे अक्षर मोजायचं आहे. 15वे अक्षर हे काय आहे? आपण क्रमांक लिहिलेला आहे यल, बरोबर आहे. म्हणून आपलं काय आलं पर्यायामध्ये यल. आता प्रश्न 5वा पहा. अक्षरमालेत डावीकडून 18व्या अक्षराच्या डावीकडे 10वे अक्षर कोणते? अक्षर मालेत डावीकडून. आता इथं उलट क्रमाने वगैरे म्हटलंय का? नाही. मग असं म्हटलं नसेल तर आपली सरळ अक्षर मालिका ABCDEFGH टू झेड. आणि मग आता आपल्याला काय म्हटलंय? अक्षर डावीकडून 18व्या अक्षराच्या. मग डावीकडून पहा ही दिशा, या दिशेने डावीकडून 18व्या क्रमांकाचं काय आहे? आर आहे, बरोबर आहे. 18व्या क्रमांकाचं कोणतं अक्षर आहे? आर आहे. 18व्या क्रमांकावर आहे बा, बरोबर आहे आर. 18व्या अक्षराच्या डावीकडे 10वे अक्षर म्हणजे 18व्या क्रमांकाच्या डावीकडे म्हणजे या बाजूला, या आरच्या या बाजूला उजवी बाजू येईल, या बाजूला डावी बाजू असेल पाहता, आणि इकडे काय असेल? उजवी बाजू असेल. लक्षात घ्या, आरच्या या बाजूला उजवी आणि या बाजूला आता डावी. म्हणजे डावीकडे 10वे अक्षर कोणते? 10वे. मोजावं लागेल आपल्याला. मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. कोणतं आलं? यच. मग पर्यायामध्ये आपलं पर्याय क्रमांक 3 यच बरोबर आहे. हे लक्षात घ्या. आता आपला प्रश्न आहे पुढचा, प्रश्न 6वा. अक्षरमालेत डावीकडून 9व्या अक्षराच्या उजवीकडील 9वे अक्षर कोणते? थोडंसं सारखं वारखं म्हणजे आपल्याला थोडंसं कन्फ्यूज व्हावं नाही का, त्याच्यामुळे आपल्याला 9व्या अक्षराच्या 9वं अक्षर कोणतं, डावीकडचं कोणतं, अशा पद्धतीने थोडंसं विचारलेलं असतं. लक्षात घ्या. आता डावीकडून 9वे अक्षर आपण अजिबात गडबड करायची नाही. डावीकडून 9वं अक्षर कोणतं आहे? आय आहे. लक्षात घ्या, आय 9वं अक्षर आहे, बरोबर आहे. 9वं अक्षर सापडलं आपल्याला. काय सापडलं? आय सापडलं. अक्षर उजवीकडील 9वे अक्षर कोणते? म्हणजे उजवीकडील, ही बाजू उजवी पाहायची आता, बरोबर आहे. ही उजवी बाजू. उजवीकडील 9वे अक्षर कोणते? मोजा मग. आय पासून 9 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. कोणतं आलं? आर. अशा पद्धतीने काही नाही. पहा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला पुन्हा सांगत असतो, डावी बाजू आणि ही उजवी बाजू हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. एकदा बाजू लक्षात राहिल्या की आपल्याला आणि मोजताना डावीकडून आणि उजवीकडून आणि उलट दिशेने, बस एवढं लक्षात ठेवलं का आपला जो हा प्रकार आहे स्थान आणि क्रमांक हा लगेच सोडवता येणार आहे. पहा ठीक आहे. आपण पाहूया पुढचे प्रश्न. 7वा प्रश्न आहे. अक्षर मालिका उलट क्रमाने लिहिल्यास केच्या उजवीकडून 7वे अक्षर कोणते? पहा. अक्षर मालिका उलट क्रमाने लिहिल्यास पाहता कधी कधी आपल्याला उलट दिशेने उलट क्रमाने असा शब्दाचा फक्त बदल असतो. उलट क्रमाने म्हणजे 26 पासून 26 25 24 23 22 अशा पद्धतीने. मग आता उलट क्रमाने झेड पासूनच सुरुवात होणार आहे. लिहिल्यास केच्या उजवीकडून पाहता के दिलेला आहे. केच्या उजवीकडून 7वे अक्षर कोणते? केच्या उजवीकडून 7वे अक्षर कोणते? पाहता 1 2 3 4 5 6 आणि 7. कोणता आहे? डी आहे. पहा केच्या उजवीकडून 7वे अक्षर डी आहे. पर्याय क्रमांक डी लक्षात घ्या. ठीक आहे. आता प्रश्न 8वा आहे. अक्षरमालेत झेड काढून उर्वरित अक्षरमालेस 5-5च्या गटात उलट क्रमाने मांडल्यास डावीकडून 17वे अक्षराच्या डावीकडे 7वे अक्षर कोणते? पहा आता थोडासा मोठा प्रश्न आहे. लक्षात घ्या. 5-5च्या गटात मांडायचं आपल्याला A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X आणि Y. आणि झेड काय सांगितलं आपल्याला? झेड काढून टाकलेला आहे. झेडचा विचार करायचा नाही. आता काय करायचं यांना 5-5च्या गटात उलट क्रमाने 5-5च्या गटात उलट क्रमाने पाहते. 5-5चे गट झालेले आहेत आपले, बरोबर आहे. 5-5चे गट तयार झालेले आहेत उलट क्रमाने. कशा? आता E D C B A यांचा
याचा झाला उलट क्रम पहिल्या गटाचा. दुसऱ्या गटाचा उलट क्रम काय JIHGF. दुसऱ्या गटाचा ONML आणि K. याचा TSRQ आणि P. याचा YXWV आणि U. अशा पद्धतीने उलट क्रम मांडल्यानंतर आपल्याला पहा आता ही नवीन अक्षर मालिका मिळालेली पाहता आपल्याला नवीन अक्षर मालिका मिळालेली आहे. आता या नवीन अक्षर मालिकेत काय म्हटलेलं आहे उलट क्रमाने मांडल्यास डावीकडून 17वे अक्षर म्हणजे डावी बाजू पहा डावीकडून 17वे अक्षर मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 यस आहे. तुम्ही असंही डायरेक्ट म्हणू शकता 5 10 15 16 आणि 17. पहा मग डावीकडून 17वे अक्षर यस 17व्या अक्षराच्या डावीकडे पुन्हा 7वे अक्षर पुन्हा डावीकडे 7वे अक्षर पुन्हा डावीकडे 7वे अक्षर 1 2 3 4 5 6 आणि 7. कोणतं आलं F. कोणतं आलं F. पाहता पर्याय क्रमांक 2 आपल्या बरोबर आहे. अशा पद्धतीने बी सुद्धा आपल्याला मांडणी करून कधी कधी याचे काय करावं लागते प्रश्न सोडवावे लागते 5-5च्या गटामध्ये आणि 5-5च्या गटाचीच परत काय केलेली आहे उलट मांडणी केलेली. त्यासाठी आपण इथं प्रत्यक्ष उलट मांडणी सुद्धा करून दाखवलेली आहे. पाहूया आपण पुढच्या प्रकारचा प्रश्न. प्रश्न 9 आहे अक्षरमालेत 20वे व 10वे अक्षर यांच्यामध्ये किती अक्षरे आहेत. अत्यंत सोपं आहे पहा आपल्याला 20वा अक्षर किती आहे आय आहे 20वा अक्षर बरोबर आहे आणि 10वा अक्षर आहे जे. आता यांच्यामध्ये किती अक्षर आहेत पहा मग 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अक्षर आहेत. एकदम सोपं आहे. तुम्हाला आधी 20वा अक्षर दिले आणि 10वा अक्षर दिलेलं आहे बरोबर आहे. पुन्हा सुद्धा मग सोपं 1 2 3 4 6 7 8 आणि 9 एकदम सोप्या पद्धतीने आणि 10 आणि 9 दोन्हीची हे केलं तरी आपल्याला लगेच लक्षात येत आहे पहा गणितावर आधारित संबंध आहे. काय एवढा अवघड हा प्रश्न नाहीये. काय हरकत नाही. प्रश्न 10वा पहा अक्षरमालेत समसंख्याच्या क्रमांकावर येणारे सर्व अक्षरे 4च्या पटीतील वगळून सोडून नवीन मालिका तयार केल्यास 13व्या क्रमांकावर कोणते अक्षर येईल. आता हे थोडंसं कठीण आहे पहा लक्षात घ्या. आता आपण पुन्हा अक्षर मालिका लिहूया A B D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. याला आपण क्रमांक सुद्धा देऊ बा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. आपण कशा दिले पाहता आपल्याला काय सांगितलं त्यांनी अक्षरमालेत समसंख्याच्या क्रमाने सर्व अक्षरे सोडून समपा 1 2 3 4 5 6 ही सर्व काय आहेत सम आहेत पहा लक्षात घ्या. ही काय आहेत सर्व सम आहेत. प्रथम आपण सम निश्चित केली बरोबर आहे. पुन्हा काय म्हणलं त्यांनी सर्व अक्षरे समाच्या क्रमांकावर येणारे सर्व अक्षर नंतर आले 4च्या पटीतील वगळून. आता 4 च्या 2 1 4 1 4 पाहता म्हणजे 4 हा 1 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 7 24 हे पहा हे 4चे यांना काय करायचं वगळून जमणार नाही म्हणजे ही कॅन्सल होईल. हा कट हा राहणार हा कट हा राहणार हा कट हा राहणार हा कट होणार हा राहणार हा कट होणार हा राहणार आणि हा कट होणार. आणि आता नवीन अक्षर मालिका तयार होईल. काय होईल आता ए पहा A C D E हा F गेला आता G H आहे H I J गेला K
एल एम एन गेला, ओ पी क्यू आर गेला, एस टी यू व्ही गेला, डब्ल्यू एक्स वाय आणि झेड गेला. बरोबर आहे. आता ही झाली नवीन अक्षर मालिकाने केल्यास 13व्या क्रमांकावर येणारे कोणता. आता मला क्रमांक द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. मग 13व्या क्रमांकावर कोणतं आलेलं आहे आपलं क्यू हे अक्षर आलेलं आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. क्यू अक्षर आपल्याला आलेलं आहे. ही जी अक्षर मालिका आहे आपल्याला प्रथम काय दिलं होतं, तुम्हाला एक अक्षर मालिका दिली होती, त्यातले सगळे समक्रमांक येणारे पण 4च्या पटीतील वगळून 4च्या पटीतले ठेवायचे होते. बरोबर आहे. आणि बाकीचे सगळे सम काय करायचे होते, अक्षर काढून टाकायचे होते आणि मग नवीन अक्षर मालिका आपल्याला तयार करायची होती. आणि त्या अक्षर मालिकेतला 13व्या क्रमांकाचं अक्षर कोणते हे आपल्याला विचारलेलं होतं. आपण हे स्पष्टीकरण असं या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपण पाहतो आपला 11वा प्रश्न. BREA की ब्रेक या शब्दातील अक्षराला इंग्रजी वर्णमालेनुसार लावल्यास किती अक्षराच्या स्थानामध्ये बदल होणार नाही. अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो. आता आपल्याला ह्याला काय वर्णमालेनुसार क्रमानुसार आपल्याला लावायचं आहे. म्हणजे ABCD हा जो झेड पर्यंतचा जो क्रम आहे 1 ते 26 पर्यंत त्याच क्रमानुसार आपल्याला ते शब्दातले अक्षर लावायचे असते. पाहत आपण काय करू, लिहून घेऊ, थोडेसे तुटक लिहून घेऊ म्हणजे आपल्याला मान्य करण्यासाठी सुद्धा सोपे जातील. पहा हा आता मूळ शब्द आहे. बरोबर आहे. हा काय आपला मूळ शब्द दिलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला क्रमवार लावू, वर्णमालेनुसार क्रमवार लावून घेऊ. आता कोणतं येईल पहिलं ABCD. ए म्हणजे ए येणार. पहिलं कोणतं येणार ए. नंतर बी पण दिलेला आहे म्हणजे बी. सी आहे का नाही, डी आहे का नाही, ABCD E F G H I J K L M N O P Q R. बरोबर. अशा पद्धतीने आपले झालेले आहे. आता पुढे ABCD म्हणायची आवश्यकता नाही. मग आपण क्रमवार लावलेलं आहे. आता सांगा बीचं स्थान आहे का बीला, नाही. आरचा आर आहे का, नाही. ईचाही आहे, ई मात्र ईच्या स्थानावरच आहे. पहिल्या मूळ शब्दामध्ये सुद्धा ईचा क्रमांक 3च होता आणि बदल करून क्रमानुसार लिहिल्यानुसार सुद्धा ईचा क्रमांक 3च आहे. मग त्याच्या क्रमामध्ये बदल झालेला नाही. एचा आहे का, नाही. के आहे का, नाही. म्हणजे किती अक्षराचं स्थान बदल झालेलं नाहीये, फक्त एका अक्षराच्या स्थानामध्ये बदल झालेला नाही. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न ठीक आहे. असाच एक आणखीन एक आपण शब्द घेऊया, वॉशिंग्टन. सेमच आहेत पहा, दोन्ही सारखेच आहेत, फक्त सरावासाठी आणखीन एक आपण शब्द घेऊ थोडासा मोठा. वॉशिंग्टन या शब्दातील अक्षराला इंग्रजी मालेनुसार लावल्यास किती अक्षराच्या स्थानामध्ये बदल होणार नाही. आता वॉशिंग्टन हा सुद्धा आपण थोडासा तुटक लिहू पहा म्हणजे आपल्याला सोपं जातं. ओ आणि एन या पद्धतीने आपण लिहिलेला आहे. आता आपल्याला मूळ शब्द आहे हा दिलेला आहे मूळ शब्द. आता आपल्याला लावायचा आहे क्रमवार. बरोबर आहे. वर्णमालेनुसार ए वर्णमाला आपला काय ए, नंतर बी. बी आहे का नाही, सी नाही, डी नाही. अशा पद्धतीने पाहायचं बा ABCD E F G जी आहे जी, G H H आहे H, I पण आहे, J नाही, K L M नाही, N आहे, N 2 वेळेस आहे पा N, M N O P Q R S नंतर T U V W X W आणि W आहे, X Y नाहीच. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण क्रमवार लावलेला आहे. आता बघूया आपण प्रत्येकाचा क्रमांक बदललाय का. W आहे का त्याच्या ठिकाणी, नाही. A आहे का, नाही. S आहे का, नाही. H आहे का, नाही. I आहे का, नाही. N आहे का, आहे. N मात्र आहे पा. एक N चं स्थान जरी बदललं असलं तरी एक N मात्र एका खाली एक आलेला
आहे त्याच क्रमांक जी आहे का नाही, टी आहे का नाही, ओ आहे का नाही, एन आहे का नाही. एन फक्त एकाच ठिकाणी, फक्त मग काय होईल, एकाच काय झाले, फक्त एकाच अक्षराच्या स्थानामध्ये बदल झालेला नाही. तर पहा मित्रांनो, आपण अशा पद्धतीने आज अक्षर मालिकेच्या ज्या मांडणी असते त्यातले जे प्रकार असतो आणि प्रश्नाचा जो पहिला प्रकार आहे स्थान आणि क्रमांकावरचा, हे आपण पाहिलेलं आहे. आपण या सिरीज मध्ये अक्षर मालिकेचा संपूर्ण अभ्यासक्रम, प्रत्येक परीक्षेला विचारलेले प्रश्न सुद्धा आपण सोडून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ते सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला या सिरीजचे सर्व भाग तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले संपूर्ण व्हिडिओ या सिरीजचे प्रत्येक घटकाचे नक्की पहा, कारण हे नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास यश मिळवून देणार आहे. पेपरला येणाऱ्या या घटकाच्या बाहेर एकही प्रश्न पडणार नाही अशी मी तुम्हाला नक्की खात्री देतो.